जुन्या विडी घरकुल परिसरातील तृतीयपंथीयांनी कोणतीही पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसवल्याच्या निषेधार्थ महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले। अचानक जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसवल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार महावितरणकडून संबंधित ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता जुने मीटर बदलण्यात आले। त्यामुळे संतप्त झालेल्या तृतीयपंथीयांनी महावितरणच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यालयासमोर निषेध नोंदवला। आंदोलनाची माहिती मिळताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली। त्यानंतर संबंधित स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुने मीटर बसवण्यात आले। यानंतर तृतीयपंथीयांनी आंदोलन मागे घेतले। वीज मीटर बदलताना ग्राहकांना पूर्वसूचना देऊन विश्वासात घ्यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। आमचं मीटर आमच्या घरात परत येईल। आज जे देशामध्ये आपल्या या ठिकाणी महावितरणच्या कार्यालयाकडून जे असणारे जुने मीटर काढून नवीन मीटर बसवण्याची जी सक्ती सुरू आहे ते खरोखर अत्यंत चुकीचे आहे। कुणाच्याही मर्जीच्या विरोधात हे मीटर जाऊन बसवू शकत नाहीत। आणि ज्या पद्धतीने सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी मी आवाहन करतोय की स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती नाही, तुमची मर्जी असेल तर बसवू द्या। आणि ह्या पद्धतीनं आज तृतीयपंथी बांधवांचं ते घरात नव्हते, मागून खाणारे लोक आहेत ती, त्यांच्या परगावी असताना महावितरणच्या काही अधिकारी तिथं जाऊन कर्मचारी त्यांचं परस्पर मीटर काढून जुनं आणि नवीन मीटर बसवलं। आणि ते स्मार्ट मीटर असं आहे की यांच्या मनमानी कारभाराने त्या ठिकाणी किती म्हणेल तेवढं ते बिल हे करतात। आता महाराष्ट्रातून नव्हे देशातून या ठिकाणी त्याची बोंब उठलेली आहे। तर सर्व या ठिकाणी मी देशातील सर्व महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करतोय की स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती नाही, तुमची मर्जी नसेल जर कोण येऊन तुमच्या जबरदस्तीने जर मीटर बसवायचा प्रयत्न करत असतील तर खरोखर तुम्ही पोलीस प्रशासनाकडे त्यांची तक्रार करा। कुठेही असं सक्ती करून बसवणं अधिकार नाही, कुठला GR नाही, कुठलंही कोणी म्हणलं नाही। तर या ठिकाणी आमची अशी मागणी आहे, त्यांचे जे तृतीयपंथी बांधवाचं जे मीटर काढलेलं आहे ते जुनं मीटर बसवा, अन्यायता आम्ही या ठिकाणी इथून उठणार नाही अशी यांची भूमिका आहे। तर या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतोय, जर स्मार्ट मीटर जर बसवायची सक्ती करत असतील तर आपण त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात तक्रार द्या। काय झालं सांग। मी गावी मागायला गेले पंढरपूरला, मागितल्याशिवाय आमचा उदरनिर्वाह चालत नाही। मी गावी मागायला गेले पंढरपूरला, 3-4 दिवस झाले मी घरात नाही। 3-4 दिवस घरात नसताना माझं येऊन शिनी जुनं मीटर काढून नवीन मीटर बसवल्यात। बिल तटलं आहे म्हणून शिनी म्हणले ते बिल ऑनलाईनवर कसले पाठवले, मी तिथल्या पोरावाला सांगून ते ऑनलाईन बिल पण भरलं आहे। न सांगता माझ्या घरातलं जुनं मीटर काढलं तर नवीन मीटर मी आणून शिनी बसवल्यात। कुणाला विचारून बसवलं त्यांनी? दिल्ली हायकोर्टाकडून आदेश आहे की स्वतःचे मीटर स्वतः जाऊन शिनी जर करता सांगितलं आमचे मीटर बदलायचं आहे म्हणलं तर ह्यांना अथॉरिटी आहे। आम्ही घरात नसताना ह्यांनी मीटर बदलणार, आमच्या घरी जाणार ह्यांनी कोण? मग वरनं मीटर लाईट कट करायची होती, मी नाही बिल भरले होते ना, तर माझी लाईटवरनं कट करायची होती। माझं मीटर काढायची ह्यांना कोण अधिकार दिला आहे? हायकोर्टाकडून ऑर्डर आहे। पण मुख्यमंत्री साहेबांना सांगितलेलं आहे की कुणावर पण जबरदस्ती करू नका म्हणून। मग यांनी जबरदस्ती मीटर बदलणार, माझ्या घरचे ह्यांनी होतात कोण? यांचा काय संबंध? माझ्या घरी येऊन त्यांनी माझं मीटर बदलून घेऊन जायचे? माझं आहे तसं मीटर ठेवा ना। बिल तुम्ही वरनं कट करा, माझं बिल जर तटलेलं असेल तर मी मान्य करते। मी बिल नाही भरले, माझं नव्हतं काय माझ्या पैसे साधन तर मी भरले नाही, माझं वरनं काय कट करायचं लाईट? माझं मीटर बदलणार ह्यांनी कोण? कायद्यात तसं लिहिलेलं आहे का? ह्यांचा पैसे GR आहे का ते दाखवू दे मला। माझं मीटर बदलायची अथॉरिटी आहे का? नाहीतर मी माझ्या जीवाचं काय तर बरं वाईट करेन। माझं जसं आहे तसं जुनं मीटर बसवू दे, नाही म्हणलं तर काय तर खाऊन इथं झोपेन, नाही तर आत्महत्या करेन। तसं लाईट ऑफिसपासून मी जाणार नाही।